नमस्कार मित्रांनो, व्ही एम स्विक्स या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज एक नवीन व्हिडिओ, नवीन प्रवास. हा आहे दानोली ते बांदा जो शॉर्टकट रोड आहे, जो आपण सावंतवाडीला बायपास करतो गोव्याला जाण्यासाठी. त्या रोडचा करंट अपडेट आहे. गेले 1 वर्षापासून 2025पासून या रस्त्याचं काम सुरू होतं. सो आपल्याला फिरून जावं लागत होतं. आत्ताही करंटली फिरून जायला लागते. हा करंट व्हिडिओ हा एप्रिलचा व्हिडिओ आहे. एप्रिलमध्ये या कामाची अपडेट तुम्हाला देतो आहे. हा पूर्ण पॅच आहे, हा 16 किलोमीटरचा आहे. सुरुवातीचं दानोलीपासूनचा जो रोड आहे तिकडचं कन्स्ट्रक्शन हे झालेलं आहे. फक्त एक 3-4 किलोमीटरचं सुरुवातीचं झालेलं आहे. नंतरचा मधला एक 10 किलोमीटरचा पॅच झालेला नाही आहे. एंड बांद्यापर्यंत, बांदा बाजारपेठ या हायवेला जो बाहेर पडतो तिथंपर्यंत काय झालेलं नाही आहे. या रोडचं वैशिष्ट्य म्हणजे हा किलोमीटरचा रस्ता अराऊंड 16 किलोमीटरचा आहे. आणि जर आपण सावंतवाडी मार्गे गेलो तर 24 किलोमीटर जातो आहे. सावंतवाडीत आपण बसस्टँडकडे जातो आहे आणि तिथून इन्सुली मार्गे आपण हायवेला लागतो आहे आणि इथून गेलो तर डायरेक्ट आपण बांद्याला पोचतो आहे. त्या हिशोबानं थोडंसं हे आणि खूप वर्षापासून हे पेंडिंग होतं. 2021च्या पुरात पण ह्या ठिकाणी 2 खालचे पूल होते जे नवीन बांधलेले आहेत. तिथं पाणी आलेलं होतं त्याच्यावर. सो खरोखर या लोकांना इकडची गरज होती या रस्त्याची पण आणि त्या पुलाची पण गरज होती. पूल तर बांधून झालेले आहेत. 1-2 पूल बांधायचं काम चालू आहे. पण तुम्ही बघू शकता रोड हा चांगला बांधलेला आहे. सिमेंटचा बांधल्यामुळे थोडंशी त्याची लाईफ जास्त राहणार आहे. आणि या रोडवर खूप रहदारी असते. युज्युअली कोल्हापुरातून या गोव्याला जाण्याचा सगळ्यात जो आंबोलीचा क्राऊड आहे तो इथूनच जातो आहे. त्याच्यामुळे रस्त्याची रहदारी खूपच जास्त असते. खूप जण सावंतवाडीचा रोड प्रिफर करतात. मी पर्सनली सावंतवाडीचा रोड प्रिफर करतो आहे, कारण सावंतवाडीत ओळखीचे पण आहेत, प्लस तिथं काय नाश्ता वगैरे करता येतो आहे, प्लस खूप छान गोष्टी म्हणजे त्या रोड काय एवढा 24 किलोमीटरचा एवढा काय फरक पडत नाही. येताना आपण येऊ शकतो इथून डायरेक्ट. जर तुम्हाला गडबड असेल गोव्याला जायला तर मी हे करतो आहे. आत्ता रस्ता चांगला झाल्यावर विचार करता येईल इथून जाण्याचा. पण मोस्टली खूप वर्ष अगोदर मी हाच रोड प्रिफर करत होतो जाण्यासाठी. पण आत्ता रिसेंटली जेव्हापासून हा रोड बंद केला आहे, सावंतवाडीचा कंपल्सरी घ्यायला लागायचा रोड, त्यापासून मी सावंतवाडीचा रोड यूज टू झालेला आहे. प्लस ओळखीची पण लोकं असल्यामुळे आता तिथंही थांबायचा योग येतो आहे. तिथं खूप चांगले पुरी भाजी म्हणा, नाहीतर भाजीपाव, हे सावंतवाडीत नाश्ता खूप चांगला भेटतो आणि चीप भेटतो. समोसा संध्याकाळचं तुम्ही आला तर सावंतवाडीला लेकच्या शेजारीच जिथं आपण पंचायतीचं म्हणजे मेन ऑफिस आहे त्या साईडला बाजारपेठ आहे. तिथं 4 नंतर एक गाडा लागतो आहे. त्यांचं सकाळी तिच्याच आतल्या बाजूला तिथं पुरी भाजी भेटते. मला नाव माहीत नाही, सॉरी. नेक्स्ट टाईम मी नक्कीच त्यांचं नाव हे करेन. तर तिथं संध्याकाळी समोसा वगैरे छान भेटतो. 10 रुपये समोसा, 15 रुपये वडापाव. हे मी नंतर ट्राय केलेलं आहे हल्लीच व्हिडिओ शूट झाल्यानंतर. सो ते पण तुम्ही ट्राय करू शकताय. व्हॉइस ओव्हर हा देतो आहे कारण की डिटेलमध्ये बोलता येते. ड्रायव्हिंग करताना दोन्ही गोष्टी होत नाहीत. करता येते पण थोडंसं रिस्क येते आणि रिस्क घेणं थोडंसं अवघड आहे या रस्त्यांवर. सो मोस्टली मी नाईट व्हिडिओज अवॉइड करायला लागले आजकाल आणि सकाळचे जे आहेत ते ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज मी शूट करतो आहे. या रस्त्याचं अनेक वैशिष्ट्य म्हणजे या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. इथून 2-3 गावातनं आपण डायरेक्टली सावंतवाडीत पण जाऊ शकतो. एक ते सावंतवाडीच्या जो मेटा आहे त्या मेटात बाहेर पडतो एक रस्ता इथून पुढे गेल्यावर, आणि त्याच्या पुढं इन्सुलीला पण एक रस्ता बाहेर पडतो. तर तुम्ही सावंतवाडीला पण इथून जाणार असाल तर पण तो रस्ते खूपच म्हणजे खराब आहेत असं मला लोकल लोकांनी सांगितलेले आहेत. पण जेन्युअनली हा रस्ता हा एक हेच म्हणजे काय तुम्ही म्हणू शकताय की खूप जवळचा रस्ता आहे बांद्याला आणि आंबोलीला कनेक्ट करण्यासाठी. सो जर तुम्ही गडबडीत असाल आणि तुम्हाला सावंतवाडी स्किप करायचं असेल या तुमचं काही काम नसेल सावंतवाडीत, तर तुम्ही नक्कीच हा रोड प्रिफर करू शकताय. पण आत्ता मला वाटते की तुम्ही थोडंसं अवॉइड करा, कारण रस्त्याचं काम चालू आहे. तुम्ही शेवटला बघू शकताय की रस्ता याने अगोदरच बंद केलेला होता, म्हणजे बांद्याला जायच्या अगोदर तो बंद केलेला होता. त्याचा त्यांनी साईडला रोड म्हणजे जो आपण हायवेला टच होते तिथून बारका रोड हा त्यांनी काढून म्हणजे जाण्याचा मार्ग दिला होता, जिथून आपण डायरेक्टली बांद्याच्या अगोदर हायवेतनं इन्सुलीतनं येताना जो लागतो आहे तिथं आपण कनेक्ट करतो आहे. सो त्यासाठी माझं एक म्हणणं असेल की पावसाळ्यासाठी तरी हा अवॉइड करा. अजून माझ्या मते हा 3-4 महिने नाही, 3-4 महिने ना, आता पावसाळा असल्यामुळं मला वाटते दिवाळी हे वर्ष जाईलच या रस्त्यासाठी.
आणि हा रस्ता व्यवस्थित होऊ दे. आपण रहदारीमुळे या काम चालू असताना आपण गेल्यामुळं खूप ताप होतो. काम करणाऱ्याला पण ताप होतो आणि आपल्याला चालवणाऱ्याला पण ट्रॅफिक पण क्रिएट होते. पण मेन मुद्दा आहे लोकल्सचा. आपल्या ह्या एका चुकीमुळे लोकल्सच्या लोकांना त्रास होतो. सो लोकल्सचा मान ठेवून आपण त्यांनाही रस्ता, त्यांच्यासाठी हा रस्ता असा आपण जास्त करून गृहीत धरून आपण प्रवास करूया. त्यांना रस्ता भेटला तर त्यांचं पण सोयी वाढणार आहे, त्यांनाही फायदा होणार आहे, त्यांनाही रोजगार भेटू शकते. जर कोणाला रोजगार पाहिजे असेल आणि हा रस्ता चांगला झाल्यावर, जसं आता तुम्ही बघू शकता की सिमेंटचा रोड झाला तर शेजारी काही ना काही रोजगार करू शकतात. त्यांची जागा आहे या काय असेल तर त्यांनी रोजगार वगैरे करू शकतात. याप्रमाणे रस्त्याचं काम चालू आहे. सो खड्डे वगैरे अचानक येतात. सो रात्रीच्या वेळेला थोडंसं सांभाळून जायला पाहिजे, या चालवायला पाहिजे थोडंसं विचारपूर्वक. कारण की रात्रीच्या वेळेला लोकलची लोकं काय प्रवास करत नाही, जास्त कोण असलेत तर आपले बाहेरचेच. आणि मोस्टली हा रोड फेमस आहे तो म्हणजे पोलीस थांबतात इथं मधोमध. सो थोडंसं काळजीपूर्वक MH09 असू दे या गोवा पासिंग गाडी असू दे, या रोडवरनं प्रवास करताना थोडंसं चेकिंग करतात. जास्त करून गोवा गाडीला नाही चेक करत, पण महाराष्ट्र गाडीला नक्कीच MH09 असू दे, MH13 असू दे, MH12, 14 तर नक्कीच ते गाडी चेक करतात. खूप वेळा माझ्यासमोर गाड्यांची चेकिंग झालेली आहे. माझी MH09 गाडीची खूप वेळा चेकिंग झालेली आहे. सो त्यावेळेला थोडंसं तुम्ही राखून हे करा. इकडे एक पॉईंट आहे, मी तुम्हाला दाखवेन पुढे. तिथं कंपल्सरी पोलीस थांबतातच. एक महादेवाचं मंदिर आहे नदीच्या शेजारी, तिथं पण पोलीस थांबतात. सो त्यांचं टायमिंग काय सांगता येत नाही, पण ते थांबतातच. मोस्टली तुम्हाला माहिती आहे की गोव्यातनं आपण येताना त्यांचं मेन कन्सर्न असतो तो म्हणजे दारूची बाटली. दारूच्या प्राईजमध्ये तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोल प्राईजमध्ये गोवा आणि महाराष्ट्रामध्ये किती डिफरन्स आहे. जी क्वार्टर गोव्याला 100 रुपयाला भेटते ती ऑलमोस्ट महाराष्ट्रात 300 या 400 रुपयाला भेटते. सो त्या हिशोबानं दारूच्यासाठी बऱ्यापैकी चेकिंग होत राहते. सो तुम्ही ह्या रस्ता अवॉइड केला तरी चालेल. सावंतवाडी मार्गे आला तर काही एवढं हे होत नाही. सावंतवाडीत तुम्ही जेवणही खूप छान भेटते. 2-3 हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी तुम्ही हे करू शकता. मी मोस्टली आरेकरला प्रिफर करतो आहे. मध्ये मला एकदा त्यांनी चांगलं दिलं नव्हतं सावंतवाडीत, पण मोस्टली लोकल्सचं फेवरेट हे आरेकरच आहे. हॉटेल आरेकर जे गावात आहे. आणि पण 2-3 हॉटेल्स आहेत तिथं तुम्ही चेक करू शकताय. मी युजली इंस्टाग्राम फेमस या व्हिडिओजमध्ये फेमस असलेल्या ठिकाणी मी युजली करत नाही, कारण की तिथं ते व्हिडिओ पुरतंच चांगलं देतात. मी कमी ठिकाणी गेलेल्या तिथं चांगलं भेटलेलं आहे. सो मी त्या लोकल्स जे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथंच मी प्रिफर करतो आहे. हा बघू शकता इथंच त्यांनी थांबवलेला आहे. हा एक नाका करून त्यांनी रस्ता बंद केला होता, कारण गाव पुढचं छोटं आहे, तिकडचं ते रस्ता मोठं करायचं काम होतं. सो त्यासाठी इकडनं आम्ही राईट टर्न घेऊन त्यांनी डायरेक्टली हायवेला जॉईन होतो आहे. तुम्ही बघाच तो कुठं आहे ॲक्च्युली हायवेला जॉईन होते. जिथं आपण बांद्याला फ्लायओव्हर खाली उतरतो आहे सावंतवाडीतून येताना, तिथं हा रस्ता आपण पोचतो आहे. सो त्यासाठी हे केलेलं आहे. आणि युजली हा रस्ता खूपच फायदेशीर आहे. त्या किलोमीटर वाईज जरी मी म्हटलं वाचवायचं असेल तर. सो त्या हिशोबानं तुम्ही ट्राय करू शकताय. आणि खूप जणांना माहितीच आहे, मी एक फक्त रोड अपडेटच द्यायला लागलो. कंडिशन कसं आहे आणि तुम्ही अवॉइड करू शकताय. कसं आहे, आत येऊन जर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही अडकला या रस्त्यामुळे जर टायर वगैरे पंक्चर झाले या युजली काही इश्यू झाला तर त्रास होऊ नये हेच माझी म्हणजे हे आहे. पण उगाच तुम्हालाही त्रास नाही, कोणालाच त्रास होऊ नये की कोणी तर अपडेट दिला आहे, कोणाचा व्हिडिओ असेल तर खूपच त्या माहितीचा तुम्ही उपयोग करू शकता. अशाच नवीन व्हिडिओसाठी VVM Speaks या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.